आज मी आपल्यापुढे माझा तिसरा जो फेसबुकवरती ब्लॉग लिहिलेला आहे तो आपल्यापुढे मी सादर करते. नाव आहे माझे कुटुंब. मी वैशाली सेंट लॉरेन्स या शाळेत 18 वर्ष शिकवत होते. या वर्षामध्ये अनेक विद्यार्थी हाताखालून गेले आणि बहुतेक विद्यार्थी आजही मला त्यांच्या पूर्ण नावानिशी लक्षात आहेत. खूप छान क्षेत्र आहे हे आमचं. आता तर काय सगळ्या क्षेत्रात राजकारण आलं आहे, पण आपल्या वर्गात मीच माझी राणी असते आणि माझे विद्यार्थी माझे राजपुत्र राजकन्या असतात. मी हे असं इतक्यासाठी म्हणाले की प्रत्येक मुलीमध्ये मला माझे अक्षय, भक्ती आणि तनिष्क दिसतात. काही वेळेस कोणता सण उत्सव असेल तर तेव्हा विद्यार्थी संख्या खूप कमी असते. मग मात्र त्यांचे वेगवेगळे खेळ, गाणी घेतली जातात. कधी त्यांना मी माझे चित्र काढण्यास सांगत असते. ते इतकी मजेशीर चित्र काढत असतात की माझे चित्रात माझं डोकं जे आहे ते माझ्या हातापायांपेक्षा खूप मोठं असतं आणि माझे हात जमिनीला पोचलेले असतात. तर हात आणि पाय हे सारख्याच लांबीचे साधारण करतात ते. मग आपण विचारावं, का रे हे असं कसं तू काढलं? मग तो लाजतो मुलगा. आपण म्हणा, नाही बेटा खूप छान काढलं. काय माहिती का, तू डोकं आहे ना माझं परात इतकं मोठं काढलं रे. इतकं मोठं नाही, छोटे डिश एवढं तरी काढायचं असतं रे. मग मी ना नंतर तसंच काढतो बरं, कमी छोटंच काढतो असं म्हणतो आणि परत तो चित्र काढायला लागतो. काही चित्रात डोके अगदी गोटी इतके लहान असते आणि डोळा म्हणजे लिंबा इतका मोठा, एक लिंबासारखा मोठा आणि दुसरा मोहरीचे दाणे इतका बारीक. जे शोधावं लागतो की आपल्याला एकच डोळा काढलाय का येणे म्हणून चित्रामध्ये. पण ते जे चित्र काढत असतात ते अगदी मन लावून करतात, अगदी एकाग्र झालेले असतात. एकदा मी वर्गातील मुलांना माझे कुटुंब या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले. सगळी मुलं निबंध लिहिण्यात मग्न झाली. काही मुलांचे एकत्र कुटुंब होते तर काही मुलांचे विभक्त कुटुंब होते. कुणाच्या घरी काही तर कुणाकडे काही. प्रत्येकाने आपल्या कुटुंबावरती निबंध लिहायला सुरुवात केली. कुणाकडे आजी आजोबा होते तर कुठं आई बाबाच होते. काही घरामध्ये फक्त आई आणि तो मुलगा, तर काही ठिकाणी फक्त बाबा आणि ती मुलगी, तो मुलगा, असं चित्र होतं. मग मी नंतर त्यांच्या सगळ्यांच्या वह्या जमा केल्या आणि निबंध वाचायला सुरुवात केली. प्रत्येकाचा निबंध वाचताना खूप छान वाटत होतं, आनंद मिळत होता आणि मी प्रत्येकाचा निबंध वर्गात वाचून दाखवत होते. त्याच्यामुळे हास्याचा नुसता लोट होता. तिथे जोरजोरात हसणे चालू होते. अगदी आमच्या ह्याच्यावर त्यांचं ऑफिस सोडून पाहायला आल्या की आज वर्गामध्ये काय चालू आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं, मीच काही नाही, मुलांनी प्रत्येकाने आपलं कुटुंब या विषयावरती निबंध लिहिला. आता दुसरी तिसरीची मुलं ती यापेक्षा अजून जास्त तरी काय लिहिलं. आता बऱ्याच वह्या पाहून झाल्या. वर्गात एकदम सिन्सिअर विद्यार्थी, माझा आवडता गौरव, त्याची वही माझ्या हातात आली. गौरव खूप हुशार, शांत आणि समंजस मुलगा. नेहमी शांत अशा या गौरवचे आईबाबा मला कधीच भेटायला आले नव्हते. मला त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती. प्रत्येक ओपन हाऊसला मी त्याच्या आईवडिलांची वाट पाहायची, पण ते कधी येत नव्हते. आणि त्याच्या कुटुंबातलं अद्याप मला कोणीही येऊन भेटलेलं नव्हतं. त्याचं अक्षर अगदी मोत्यासारखं होतं आणि त्याचा निबंध वाचण्यास मी सुरुवात केली. मी गौरव. माझे कुटुंब खूप छान आहे. माझ्या घरी आजी आजोबा, आई बाबा, ताई, काका काकू, दादा, आम्ही सगळेजण एकत्र राहतो. रोज मला जाग येते ती आजोबांच्या भोपाळीमुळे. माझे आजोबा रोज खूप छान भोपाळ्या म्हणतात. मी उठून बाहेर येतो तेव्हा आईने अंगण शेणाने सारवलेले असते आणि त्या हिरव्यागार अंगणात आई सुंदर अशी रांगोळी काढत असते. ती मला पाहायला खूप आवडते. तितक्यात बागेतून फुले घेऊन काकू येते. आमच्या अंगणात खूप छान बाग आहे. बागेमध्ये मोगरा, चमेली, जास्वंद, मोगरा, पारिजात यांची झाडं आहेत. आंबा आणि पेरूचं पण झाड आहे. काकू मला हाताला धरून बाथरूममध्ये नेते. मला दात घासण्यासाठी, तोंड धुण्यासाठी पाणी देते आणि मग बंबामधून गरम पाणी स्नानासाठी देते. स्नान झाल्यावर मी स्वयंपाकघरात जातो तर तिथे आजी ओट्यावरती काम करत असते. ती मग मला ग्लास भरून दूध देते. आजोबा पूजा करत असतात.
मधून त्यांचे श्लोक कानावर पडतात. काका आणि माझे बाबा रोज सकाळी शेतामध्ये कामासाठी जातात आणि रोज रोज आजोबांचे श्लोक कानावर पडून माझे त्यापैकी आता बरेच श्लोक पाठ झाले. सकाळी आई स्वयंपाक करत असते, मग काकू माझा अभ्यास घेते. माझी ताई पण काकूला प्रश्न विचारत असते. मी आणि माझी ताई अभ्यास करून सोबतच जेवायला बसतो. कधी कधी आजोबा पण सोबत असतात. जेवण करून काकूने दिलेला डबा घेऊन आम्ही दोघे शाळेत जातो. खरं सांगू, मला माझ्या बायकोन खूप आवडतात. मला त्या आईसारख्याच वाटतात. शाळेत अभ्यास, खेळ व मित्रांमध्ये लगेचच वेळ जातो आणि शाळा सुटायची वेळ होते. 5 वाजता शाळा सुटली की मी आणि माझी ताई दोघं पण सोबतच घरी जातो. संध्याकाळी आमचं घर खूप छान वाटते. संध्याकाळी आजी आजोबा बाजेवर बसून हरिपाठ म्हणतात. आजीच्या वाती वळणे चालू असते. आई आणि काकू हळूहळू गप्पा मारत काहीतरी निवडत असतात. खरं तर त्यांचं लक्ष बाबा आणि काका यांच्या येण्याकडे लागलेलं असतं. गाडीचा आवाज आला की त्यांचा चेहरा खूप आनंदित होतो. काका बाबा येताना दूध, शेतातील भाजीपाला घेऊन येतात. हातपाय धुवून देवाला नमस्कार करतात. मी आणि माझी ताई दररोज दिवा लावला की शुभंकरोती म्हणतो, परवता म्हणतो व अभ्यासाला बसतो. संध्याकाळी आई आमचा अभ्यास घेते तर काकू स्वयंपाक करते. रात्री मात्र मी आणि ताई, आजोबा आजी, काका बाबा आधी जेवायला बसतो. आई आम्हाला वाढून देते आणि नंतर काकू आणि आई जेवण करत असतात. तेव्हा आम्ही सगळे बाहेर टाकलेल्या बाजेवर गप्पा मारत बसतो. आजोबा काका बाबा दिवसभराचे कामकाज सांगतात. मी आणि ताई आकाशात चांदण्या शोधण्याचा खेळ खेळतो. असं आहे माझं घर, माझं कुटुंब. दुसऱ्या दिवशी मी वह्या घेऊन वर्गात गेले. मी आज वर्गात गौरवने लिहिलेला निबंध वाचून दाखवला. पण आज गौरव शाळेत आलेला नव्हता.